सिंह आणि बैल. एका घनदाट जंगलात पिंगलक नावाचा एक पराक्रमी सिंह राहत होता, जो त्या जंगलातील सर्व प्राण्यांचा राजा होता. तो बलवान आणि तडफदार होता आणि सर्व प्राणी त्याचा आदर करत. पिंगलकाचे दोन विश्वासू सल्लागार होते, दमनक आणि करटक. हे दोन कोल्हे कुशाग्र बुद्धीचे होते, पण सिंहाच्या दरबारात त्यांना विशेष स्थान नव्हते. एका दिवशी काही व्यापारी त्या जंगलाच्या जवळून जात होते. त्यांच्यात एक संजीवक नावाचा बैल थकून गेलेला होता आणि त्याला चालता येत नव्हते. व्यापाऱ्याने त्याला नदीकाठी सोडून दिले आणि आपली वाटचाल सुरू ठेवली. तथापि संजीवकाचे नसीब वेगळेच होते. काही काळ नदीकाठच्या समृद्ध गवतावर चरण्यामुळे त्याची शक्ती पुन्हा परतली आणि तो स्वस्थ व मजबूत झाला. संजीवक आता संपूर्ण जंगलात मुक्तपणे फिरत असे आणि आनंदाने जोरजोरात हंबरत असे. एके दिवशी पिंगलक राजा नदी किनारी विश्रांती घेत असताना त्याने संजीवकाच्या मोठ्या आवाजात हंबरण्याचे आवाज ऐकले. सिंहाने कधीच असा आवाज ऐकला नव्हता आणि तो घाबरला. त्याला वाटले की हा आवाज एखाद्या मोठ्या व अधिक बलवान प्राण्याचा आहे. त्याने ठरवले की हा आवाज या आवाज करणाऱ्या प्राण्याशी सामना टाळावा, कारण त्याच्या सत्तेला धोका पोहोचू शकतो. सिंहाच्या भीतीने त्याचे दोन सल्लागार दमनक आणि करटक यांनी पुन्हा एकदा सिंहाच्या दरबारात आपली स्थिती मजबूत करण्याची संधी ओळखली. दमनक, जो दोघांपैकी अधिक धूर्त होता, त्याने पिंगलकाला विचारले की तो एवढा घाबरलेला का आहे. सिंहाने कबूल केले की त्या विचित्र आवाजामुळे तो भयभीत झालेला आहे आणि त्याला हे माहित नव्हते की हा आवाज कोणत्या प्राण्याचा आहे. दमनकाने या परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरवले आणि त्या आवाजाचा शोध घेण्याची तयारी दर्शवली. तो जंगलात गेला आणि लवकरच त्याला संजीवक बैल नदीकाठी गवत खाताना दिसला. त्याने निरीक्षण केले की बैल पिंगलकासाठी कोणताच धोका नव्हता. दमनक परत सिंहाकडे गेला आणि त्याला आश्वासन दिले की हा आवाज करणारा प्राणी फक्त एक बैल आहे, जो सिंहाला कोणताही धोका पोहोचवणार नाही. त्याने असेही सुचवले की सिंहाने संजीवकाशी लढण्याऐवजी त्याच्याशी मैत्री करावी, कारण बैल त्याचा विश्वासू मित्र होऊ शकतो. दमनकाच्या सल्ल्याने पिंगलकाने संजीवकाशी संपर्क साधला आणि त्याच्याशी लढण्याऐवजी त्याच्याशी मैत्री केली. दोघेही लवकरच चांगले मित्र झाले आणि संजीवक सध्या सर्व वेळ सिंहासोबत घालवत असे. कालांतराने पिंगलकाला संजीवकाविषयी इतका आदर निर्माण झाला की त्याने राज्याच्या जबाबदाऱ्या दुर्लक्ष केल्या आणि दिवसाच्या दिवस संजीवकाशी गप्पा मारण्यात वेळ घालवू लागला. त्यामुळे दमनक आणि करटक यांच्यासारखे त्याचे जुनी सल्लागारही दुर्लक्षित झाले. दमनकाला हे सहन झाले नाही. संजीवक आणि पिंगलक यांच्या जवळीकीमुळे त्याला मत्सर वाटू लागला आणि त्याने दोघांच्या मैत्रीत फूट पाडण्याची योजना आखली. त्याने पिंगलकाला गपचूप सांगितले, महाराज, तुम्हाला माहित नाही की संजीवकाच्या मनात काय आहे. तो तुम्हाला मारून तुमचे राज्य घेण्याची योजना आखत आहे. त्याने आपल्या शिंगांना धार लावायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला पिंगलकने दमनकाच्या या शब्दांकडे दुर्लक्ष केले, परंतु दमनक हट्ट धरून बसला. एक शहाणा राजा कधीच आपल्या जातीबाहेरील प्राण्यांवर विश्वास ठेवू शकत नाही. तुम्ही या बैलामुळे तुमच्या जुन्या मित्रांना विसरलात, परंतु तो तुमचा विश्वासू नाही. आता पिंगलकाच्या मनात शंका आणि भीतीने घर केले. दमनकाने आपली योजना यशस्वी करण्यासाठी संजीवकाला जाऊन सांगितले, सिंह तुला मारण्याच्या तयारीत आहे. तो योग्य संधीची वाट पाहत आहे. तू सावध राहायला हवे आणि त्याच्या हल्ल्याआधीच पाऊल उचलायला हवे. बैलाला
हे ऐकून धक्का बसला आणि त्याचे हृदय तुटले. परंतु दमनकाने त्याला पटवून दिले की आता सिंहावर विश्वास ठेवणे योग्य नाही. सिंह आणि बैल आता परस्परांच्या शंकेने आणि भीतीने भरलेले होते. त्यांनी एकमेकांचा सामना करण्याची तयारी केली. त्या दिवशी पिंगलक संतापाने संजीवकाकडे गेला. त्याच्या डोळ्यात राग होता. तर संजीवकानेही हे गृहीत धरले की सिंह त्याच्यावर हल्ला करणार आहे. त्यामुळे तो आपले शिंग रोखून सिंहाकडे धावला. या दुर्दैवी परिस्थितीत दोघे मित्र क्रूर लढाईला सुरुवात करतात. जरी संजीवक मजबूत होता तरी त्याला बलाढ्य सिंहाचा सामना करता आला नाही. शेवटी पिंगलकने बैलावर विजय मिळवला आणि त्याला ठार केले. लढाई संपल्यावर पिंगलक आपल्या पूर्वीच्या मित्राच्या मृतदेहावर उभा राहून खिन्न झाला. त्याला जाणवले की संजीवकाने कधीच त्याचा घात करण्याचा विचार केला नव्हता. दमनकाच्या फसवणुकीमुळे हा अनर्थ घडला होता. सिंहाने एक सच्चा मित्र फक्त चुकीच्या शंकेमुळे गमावला होता. दमनकाने आपले उद्दिष्ट साध्य करून पुन्हा सिंहाच्या दरबारात सल्लागार म्हणून स्थान मिळवले. पण पिंगलकला आपल्या मित्राचा जीव घेतल्याचे दुःख कायमस्वरूपी बोचत राहिले. या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की धूर्त सल्लागारांपासून सावध राहा. कथा आपल्याला फसवणूक आणि बनावटपणाच्या धोक्याचा इशारा देते. कुणाच्या छुप्या उद्देशांवर अवलंबून राहू नये. शंकेने मैत्री उद्ध्वस्त होते. शंका आणि अविश्वास यामुळे कितीही घट्ट असलेली मैत्री नष्ट होऊ शकते जर त्यावर योग्य संवाद न साधला तर. मित्र निवडताना शहाणपणा दाखवा. मित्रांची निवड करताना त्यांचा विश्वास आणि चारित्र्य महत्वाचे आहे. फक्त असूया आणि अफवांवर अवलंबून राहू नये. अशाच नवनवीन गोष्टींसाठी आमच्या चिमण्या गोष्टी YouTube चॅनल आणि फेसबुक पेजला भेट द्या. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो अवश्य करा. आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटीचे बटन दाबण्यास विसरू नका.